लिंबाचे क्रश लोणचे उपवासाला चालणारे कसे करायचे ते बघू। यासाठी मी 6 लिंबू घेतले आहेत, ती स्वच्छ धुवून घेतली आणि एकदम कोरडी करून घेतलेली आहेत। आता एका लिंबाचे 8 भाग केले आणि त्यातल्या बिया काढल्या। एक जरी बी राहिली तरी लोणचे कडवट होते। आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। तयार झालेला पल्प 1 वाटी आहे, त्यासाठी मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। 2 मोठे चमचे सेंधव मीठ घेतलं, ते उपासाला चालते। तसेच 2 मोठे चमचे लाल तिखट घेतलं, इथं मी बेडगी मिरचीचे तिखट वापरलेलं आहे। सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि 5 मिनिटं असंच मुरून द्यायचं। त्यानंतर ही कढई आपण गॅसवर ठेवू। कढई शक्यतो जाड घ्यावी किंवा नॉनस्टिक घ्यावी, लोखंडाची कढई घेऊ नये। मीडियम फ्लेमवर हे आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचे। साखर विरघळेल तसं मिश्रण पातळ होतं, नंतर ते आटत जातं। इतपत पातळ होईपर्यंत 5 ते 7 मिनिटं आपल्याला मिश्रण शिजवायचं आहे। आता हे लोणचे तयार आहे। लोणचे गार झाले की स्वच्छ कोरड्या बरणीत भरून ठेवायचे। 10 ते 12 दिवस हे लोणचे मुरायला लागते, नंतर खायला तयार आहे।